जे आयुध आहे याचं महत्त्व संपून जातं. त्यामुळे कृपया याच्याकडे जरा सचिवालयाला आपण लक्ष द्यायला सांगा. होय. मंत्री महोदय. ते आमचे नेते सन्मान्य दादारावजी केचे यांनी एक निवेदन माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नावाने 11 फरवरी 2026 रोजी दिलं होतं आणि त्यांनी संपूर्ण त्यांना ज्या ज्या तक्रारी आहे त्या अनुषंगानं त्या निवेदनामध्ये ज्या नमूद तक्रारी होत्या त्या अनुषंगानं सखोल चौकशी करण्यात आली. परंतु त्याच्यामध्ये कुठेही असा प्रकार होत असल्याचं आढळत नाही असा अहवाल त्या ठिकाणी पोलीस अधीक्षक वर्धा यांच्याकडनं प्राप्त झाला. तरी देखील सन्मान्य केचे साहेबांच्या काही तक्रारी आहेत त्यांनी मागे लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केल्या, आज तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून उपस्थित केल्या. मी त्या दिवशी देखील सांगितलं होतं आणि आज देखील सांगितलं की त्यांच्या विचारलेल्या प्रश्नाचा सन्मान ठेवून पुन्हा एकदा ऍडिशनल एसपीच्या माध्यमातून चौकशी करण्यात येईल आणि त्या चौकशीमध्ये जर का कोणी दोषी आढळले तर निश्चितपणे कारवाई करणार. शशिकांत शिंदे. या ठिकाणी आपण उत्तर नेहमी देत आहे. माझी एकच चौकशी विषयासंदर्भातून चर्चा आलेली आहे. एक्साईज वाढवावी, उत्पन्न वाढवावं यासाठी आपण प्रयत्न करतोय सरकारच्या तिजोरीत. अजितदादा असताना त्यांनी एक स्पेशल फोर्स केला होता. तो टास्क फोर्स जाऊन हॉटेल बेकायदेशीर जो दारू विक्री केली जाते, अवैध धंदे केले जातात त्याच्यावर कारवाई करण्याची संयुक्त योजना केली होती. अशा अनेक महाराष्ट्रातल्या अवैध हॉटेलवर दारू विक्री होते त्याच्यावर कारवाया झाल्या, पण त्या कारवाया झाल्यानंतर परत ती हॉटेल परत चालू झालेली आहे. जर खरोखर एक्साईज तुम्हाला आणि उत्पन्न तिजोरीचं वाढवायचं असेल तर या असलेल्या परमिट नसलेल्या लायसन न घेतलेल्या हॉटेल्सवर एक्साईज हे रॅकेट आहे. आपल्याला माहिती आहे पोलिसांचं आणि सगळं कारवाई करतात, परत 5 दिवसांनी परत चालू होत आहे. तर या संदर्भामध्ये ज्यांच्याकडे परमिट नसेल अशा अवैध दारू विक्री करणाऱ्या हॉटेलवर एक्साईज आणि त्या ठिकाणच्या असलेल्या पोलिसांनी कारवाई करावी. तरी ती कारवाई केल्यानंतर परत ते हॉटेल चालू होतं संबंधितांवर तुम्ही दोष ठेवून त्या अधिकाऱ्यावर आणि पोलीस ठेवून कारवाई करणार का? मंत्री महोदय. सन्मान्य शशिकांतजी शिंदे साहेबांनी महत्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला की दारूबंदी असताना देखील जर का अशा पद्धतीच्या ठिकाणी ज्या ठिकाणी परमिट नाही आहे अशा हॉटेलमध्ये रेस्टॉरंट्समध्ये जर का त्या ठिकाणी मद्य सापडत असेल तर त्या ठिकाणी निश्चितपणे अशा हॉटेलचं रेस्टॉरंटचं परवाना रद्द करण्याच्या काही प्रोव्हिजन त्याच्यामध्ये करण्यात येतील आणि ह्या संबंधित ज्या एरियामध्ये हा गुन्हा घडला त्या तिथल्या अधिकाऱ्यांवर देखील एक्साईजचे असो किंवा पोलीस विभागाचे त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येईल. प्रश्न क्रमांक 10 8550 उमाताई खापरे. 8550. पुढे जायचं. सभापती महोदय प्रश्न क्रमांक 8550. मंत्री महोदय. मंत्री सभापती मध्ये कोण? अतुल सावे नाहीये, त्यांचा प्रश्न पुढे ढकलण्यात येत आहे. प्रश्न क्रमांक 11 मिलिंद नार्वेकर 8571. 8571. ह्याच्यात मुख्यमंत्र्यांनी ज्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे रोहित शेट्टीच्या बद्दल ते उत्तर पूर्णपणे समाधानकारक आहे. मुख्यमंत्र्यांचं रोहित शेट्टींशी बोलणं झालेलं आहे. 14 मार्चला राजू जयंतचं पण त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे आणि देवेंद्र भारती त्यांच्या संपर्कात आहे आणि मी 2दा त्यांच्या घरी जाऊन सुरक्षा व्यवस्था बरोबर आहे, उगाच काहीतरी विचारण्याचा अर्थ नाही. प्रश्न क्रमांक 12. नाही प्रश्नकर्त्यांनी जो प्रश्न अधिकची माहिती जरी असली आणि पूर्ण समाधान झालं असल्याने आपल्याला वेळ पाहता आता 12. सचिन आहिर बोलतायत, त्यामुळे मी सचिन आहिर यांना बोलायला संधी दिली नाही. सभापती महोदय, मिलिंदजींचा जरी समाधान झाला असेल तरी मुंबईकरांचा आणि विशेषतः सिने कलाकार आणि त्या इंडस्ट्रीचा समाधान यासाठी होत नाही सभापती महोदय, कारण ही घटना वारंवार होते. सभापती महोदय, संजयजी काय सभापती महोदय, हे काय झालेलं आहे, हाय प्रोफाईल अशा लोकांना या अगोदर सभापती महोदय सलमान खान वरती गोळीबार झाला. हा काय गँग फक्त हा लोकल नाही आहे सभापती महोदय, हा विष्णवी जी गँग आहे ही इंटरनॅशनल स्तरावरती आता ही ऑपरेट होते. परवाच्या दिवशी सभापती महोदय एका आमदारांवरती झालं.
सभापती महोदय, म्हणून ही बाब गंभीर रीतीने आपल्याला घ्यायला पाहिजे. फक्त एक संरक्षण दिलं म्हणजे हा विषय सुटत नाही. म्हणून सभापती महोदय, या गोळीबाराच्या बाबतीतली काय चौकशी झाली आणि याला इंटरनॅशनल लिंक आहे आणि त्या इंटरनॅशनल लिंकच्या माध्यमातून आपण काय उपाययोजना करणार जेणेकरून ही गँग, जसं एका काळामध्ये तुम्ही गँग वॉर संपवण्याचा प्रयत्न केला, आपण ह्याच्यामध्ये करणार आहात का सभापती महोदय? मंत्री महोदय माननीय माननीय अध्यक्ष महोदय, रोहित शेट्टी यांच्या शेट्टी टावर या निवासस्थानाच्या बिल्डिंग कंपाऊंडच्या भिंतीच्या लगत एका इसमाने त्या ठिकाणी पिस्तूल चालवली, म्हणजे भिंतीवर त्या ठिकाणी चालवली, गोळीबार केला आणि त्या अनुषंगाने जी काही फिर्याद या ठिकाणी झाली होती त्याच्या आधारावर आपण गुन्हा नोंद केला होता. यामध्ये त्या स्कूटीच्या आधारावर अतिशय उत्तम अशा प्रकारचं पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन केलं. मुंबई पोलिसांचं प्रोफेशनलिझम हे या इन्व्हेस्टिगेशनमध्ये दिसतं आणि याच्यामध्ये 12 आरोपी हे अटक करण्यात आलेले आहेत. त्यांच्यावर त्या ठिकाणी मोकासारखा जो काही गुन्हा आहे तो गुन्हा देखील लावण्यात आलेला आहे आणि विशेषतः यामध्ये जो काही या बिश्नोईचा ऑपरेटिव्ह आहे लोणकर, जो मेन ऑपरेटिव्ह आहे, हां, शुभम लोणकर, त्याच्या भावाला देखील आता आपल्या लोकांनी अटक केलेली आहे. तोही आता अटकेत आहे आपल्या. हाही फार दूर नाही आहे, हा सध्या परदेशात आहे, त्यालाही आपण शोधून आणणार आहोत. आणि यासोबत आपण आता केंद्र सरकारला विनंती केली आहे, कारण आता केंद्र सरकारने NIAच्या माध्यमातून अनमोल बिश्नोईला अटक केलेली आहे. हां, त्याच्यामुळे आपण केंद्र सरकारला त्याची कस्टडी मुंबईला द्यावी, कारण आम्हालाही काही गुन्ह्यांमध्ये त्यांची आवश्यकता आहे. अशा पद्धतीनं त्याची मागणी केलेली आहे. ते आता केंद्र सरकार म्हणजे ते मिळतेच आपल्याला, त्यांची चौकशी पूर्ण झाली, NIAच्या कायद्यात त्यांना जास्त काळ पोलीस कोठडी मिळते, त्यांची संपल्यानंतर आपल्याला ती मिळते. त्यामुळे त्यांची या ठिकाणी कस्टडी घेऊन त्यातनी आपण चौकशी करू. हे जे काही अलीकडच्या काळात दिसून पडतं आहे, हा जो काही शुभम लोणकर आहे, हा बिश्नोईचा ऑपरेटिव्ह म्हणून कुठल्या तरी देशामध्ये बसून थोकमध्ये फोन करतो. म्हणजे आमच्या तो अकोला जिल्ह्यातलाच आहे तुमच्या. हां, आता अकोला जिल्ह्यामध्ये त्यांनी काँग्रेसचे आमदार आले केले, आता आमच्या भाजपचे आमदार बिचारे, त्यांच्याकडे आता कुठनं पैसा आहे, तो इतका गरीब माणूस. हां, अकोटमध्ये त्यांनाही फोन केला. त्यामुळे ही एक मोनोस ऑपरेंडी दिसते, पण यांचा कुठलाही अटेम्प्ट यशस्वी झालेला नाही. जिथे जिथे त्यांनी अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी मुंबई पोलिसांनी नीट सगळे आरोपी शोधून काढलेले आहेत आणि त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये साहजिक सेलिब्रिटीज थोडे घाबरतात वगैरे, त्यामुळे त्यांनी घाबरू नये म्हणून त्यांना पोलीस प्रोटेक्शन देणं हे देखील आपण करतो. आणि मी या सभागृहाला आश्वस्त करतो, कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबईला गँग वॉरकडे आम्ही जाऊ देणार नाही. प्रश्न क्रमांक 12 8557. सभापती महोदय, प्रश्न क्रमांक 8577. सभापती महोदय, छापल्याप्रमाणे